तिकडे महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक एकूण 5 टप्प्यात आहे। यातल्या पहिल्या टप्प्याचं मतदान हे 19 एप्रिलला पार पडणार आहे। महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्याच्या लढतीचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालंय। पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना सध्या तरी दिसतोय। पण प्रत्यक्ष जेव्हा अर्ज भरायची वेळ येईल त्यावेळची परिस्थिती थोडी वेगळी असूच शकते। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघ, नागपूरसह पूर्व विदर्भात 19 एप्रिलला मतदान, 4 मतदारसंघात भाजप काँग्रेस लढत, रामटेकमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सामना। पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातल्या 5 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होते। सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे। ज्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांनी प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आहे। आता जवळपास सर्वच पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानं पूर्व विदर्भातल्या या 5ही मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट आहे। नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होणार आहे। रामटेकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसच्या रश्मी बर्वे असा सामना असेल। भंडारा गोंदियातून भाजपनं पुन्हा एकदा सुनील मेंढे यांना तिकीट दिलंय, तर काँग्रेसनं प्रशांत पडोले यांचं आव्हान उभं केलंय। चंद्रपुरात भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होईल, तर गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते पुन्हा एकदा नशीब आजमावतील, तर त्यांना काँग्रेसच्या नामदेव किरसान यांचं आव्हान असेल। 2019 मध्ये या 5 मतदारसंघांपैकी 3 मतदारसंघात भाजपचेच खासदार विजयी झाले होते, तर रामटेकमधून कृपाल तुमाने हे शिवसेनेचे खासदार होते, तर चंद्रपुरात काँग्रेसचे एकमेव खासदार होते। त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या 5ही मतदारसंघातले मतदार हे महायुतीला साथ देतील अशी आशा भाजप आणि मित्रपक्षांना आहे। मी महायुतीतच होतो, परंतु जागेचा तेढा मिटत नव्हता म्हणून मी इकडे तिकडे होतो। मी पवार साहेबांचं देखील अभिनंदन करीन की ते माझे वडिलांप्रमाणे आहेत, त्यांच्याशी मी माझी चर्चा चाललेली होती। पण तिथं महाविकास आघाडीला मी 3 जागा मागितल्या होत्या। आदरणीय पवार साहेबांनी मला 1च जागा दिली होती आणि महायुतीला मी 2 जागा मागितल्या होत्या। त्यात महायुतीने मला 1 जागा दिली। आता ती कुठली दिली ही आत्ताच मी डिक्लेअर करणं योग्य नाही। दुसरीकडे पहिल्या टप्प्यातील 5ही मतदारसंघ हे महाविकास आघाडीत काँग्रेसच्या खात्यातले आहेत। त्यामुळे या 5ही मतदारसंघात विजयाचा विश्वास काँग्रेसचे नेते व्यक्त करतात। विदर्भातील पूर्व विदर्भातील जनतेने मनात ठरवलेलं आहे यावेळेस काँग्रेसला जिंकून द्यायचं आणि या 5ही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि 5ही लोकसभा पहिल्या टप्प्यातील या आम्ही जिंकू। 5ही लढती पाहता काँग्रेस आणि भाजपात 4 तर काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेत एका मतदारसंघात लढत होते। पण या 5ही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत लढती असल्या तरी वंचित बहुजन आघाडी आणि बसपाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।